इतरांच्या गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळे द्यायला लागतं, तेव्हा ती फळे गोड असोत वा कडू खावीच लागतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन संपते, पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन सुरू होते. आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते. स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण दाखवून देतो. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टीसुद्धा दिसत नाहीत. जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्धी असणाऱ्यांनाच होतो. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन. हवेत ऑक्सिजन असतोच, पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन हवा असतो. आपल्या सर्वांचं अगदी तसंच आहे, कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच, पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते. झुका इतकंच की जितकं जरुरी आहे, कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो. जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारणं सांगत नाहीत. कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षणं आहेत. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.